या तारखेला महाराष्ट्रात धो पाऊस. मान्सूनबाबत सर्वात मोठी बातमी. नक्की काय आहे संपूर्ण बातमी पाहूया. जूनची 17 तारीख आली, मात्र मान्सून काही राज्यात दाखल झाला नाही. त्यामध्येच आता मान्सूनबाबत धोक्याची घंटा पुढे येते. ओडिशा, तेलंगणा, बिहार, झारखंड या भागात मान्सून दाखल झाला. पूर्वेकडून येणाऱ्या मान्सूनच्या वाऱ्यामुळे पोषक वातावरण मिळाले, मात्र अरबी समुद्रात मान्सूनची स्थिती जैसे थे आहे. काहीच प्रगती मान्सूनची अरबी समुद्रात दिसत नाहीये. एकाच ठिकाणी मान्सून रेंगाळत आहे. 20 जून 2026 रोजी मान्सून मुंबईसह राज्यात दाखल होण्याचा अंदाज होता, मात्र सध्याची मान्सूनची स्थिती बघता राज्यात मान्सून दाखल होण्याकरता अजून आठवडाभर वाट पाहावी लागेल. ही अत्यंत मोठी धोक्याची घंटा आहे. मान्सूनची सध्याची स्थिती बघता राज्यात 20 जूनला देखील मान्सूनचा पाऊस नसेल. पुढील 8 दिवस म्हणजे जून महिनाही मान्सूनशिवाय कोरडा जाण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या मान्सूनला आग्नेय दिशेनं वारा अडथळा निर्माण करतोय, तरी मान्सून हळूहळू पुढे सरकत आहे. मात्र अरबी समुद्रातून अत्यंत वाईट बातमी येते. राज्यात दाखल होणाऱ्या मान्सून ही अजिबातच प्रगती नाहीये, ज्यामुळे शेतकऱ्यांना पेरण्याकरता अजून वाट पाहावी लागणार आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्यात. पहिल्यांदा सांगण्यासाठी आलंय की 15 जून 2026 पर्यंत राज्यात मान्सून दाखल होईल. त्यानंतर 20 जूनला मान्सून पावसाचा अंदाज होता, मात्र आता थेट 8 दिवस महाराष्ट्राचा मान्सून दाखल होण्याचा वेळ लागू शकतो असा अंदाज आहे. त्यामुळे शेतकरी राजा चिंतेत आहे. शिवाय राज्यातील जवळपास धरणातील पाणीसाठा टळाला गेलाय, त्यामुळे पाणी टंचाईचं मोठं संकट उभे आहे. मान्सून रखडलेला आहे, त्यामध्येच राज्यात उष्णता वाढताना दिसतीये.